Speaker chat. 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 जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन फुल स्क्रीन व्हिडिओ कसा तयार करायचा हे शिकणार आहोत. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंकवर जाऊन झिप फाईल डाउनलोड करून घ्यायचे. त्यानंतर झडार्चर हे ॲप ओपन करायचं आहे. त्यानंतर वेडिंग इन्व्हिटेशनमध्ये जे फोल्डरमध्ये सेव्ह झालेले आहे ते झिप फाईलच्या फोल्डरला ओपन करायचं. त्यानंतर झिप फाईलवरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट एरिया ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्याला पिक्सेल लॅब हे ॲप ओपन करायचं आहे. पिक्सेल लॅब हे ओपन करून घ्यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. ओपन .plt वरती क्लिक करून .plt वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जी फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे त्या फोल्डरला ओपन करायचं आहे. फोल्डर ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर त्यानंतर एकामागे एक PLP इथे ॲड करून घ्यायची, ओपन अँड ॲड. अशा प्रकारचं मटेरियल दिलेलं आहे तुम्हाला. तुम्ही इथून लेअरवरती क्लिक करून इथून नाव चेंज करू शकता, दुसरं टाकू शकता इथे नाव. असे चेंज करू शकता. त्यानंतर सेव्ह इमेजवरती क्लिक करायचं. कस्टमला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह करून घ्यायचं. त्यानंतर बाकीच्या 6 PLP दिलेल्या आहेत, त्या PLP आपण अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे. सर्व PLP ओपन करायचं आहे. त्यानंतर हे सर्व इमेजेस सेव्ह करून ठेवायचे, गॅलरीमध्ये सेव्ह करायचे अल्ट्रावरती ठेवून. त्यानंतर इनशॉट हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपले जे एक्सपोर्ट केलेली इमेजेस आहेत ते मागे सिलेक्ट करायचं. पहिल्यांदा ही करायची, मग ही शुभविवाहाची, स्थळची आणि निमंत्रकची राईटवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपण तुम्हाला एक सॉन्ग दिलेला आहे, तो सॉन्ग पण इथे ॲड करून घ्यायचा आहे. सॉन्ग ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर PIP वरती क्लिक करून व्हिडिओवरती जाऊन ब्लेंड स्क्रीन व्हिडिओ इथे असे साईज वाढवून घ्यायची. त्यानंतर ब्लेंडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कलर डोजला सिलेक्ट करायचं, राईटवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथून स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर डिलीट करून टाकायचं एक्स्ट्रा पार्ट. त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे. ट्रान्झॅक्शनवरती तुम्हाला हवी ते ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करायचे. इथे खूप सारे ट्रान्झॅक्शन दिलेले आहे. मी लाईट्सवाली करतो. त्यानंतर एकामागे एक सर्व ठिकाणी ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे. बघा, काही अशा प्रकारे आपलं ट्रान्झॅक्शन ॲड झालेलं आहे आणि व्हिडिओ पण तयार झालेला आहे.
त्यानंतर सेव्हवरती क्लिक करून सेव्ह करून घ्यायचं.